नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिर व स्वामी समर्थ ई लर्निंग या युट्यूब चॅनल्सला सबस्क्राईब केले का? तर सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आज आपण पाहणार आहोत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीचा मराठी निबंध माहिती. काय पाहणार आहोत? स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीचा मराठी निबंध माहिती. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ही माहिती निबंध आवडला तर निबंध माहितीला जास्तीत शेअर करा. चला पाहूयात. स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक धाडसी क्रांतिकारक, प्रखर राष्ट्रभक्त, साहित्यिक आणि समाजसुधारक होते. त्यांचे पूर्ण नाव विनायक दामोदर सावरकर असे होते. त्यांचा जन्म 28 मे 1883 रोजी महाराष्ट्रातील भागूर या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दामोदर पंत सावरकर आणि आईचे नाव राधाबाई होते. लहानपणापासूनच त्यांच्यात देशभक्तीची भावना प्रखर होती. त्यांच्या जीवनाचा मुख्य उद्देश भारताला परकीय सत्तेपासून मुक्त करणे हा होता. स्वातंत्र्यवीर सावरकर लहानपणापासूनच बुद्धिमान आणि अभ्यासू होते. शालेय जीवनातच त्यांनी देशभक्तीपर कविता रचण्यास सुरुवात केली. प्लेगच्या साथीमध्ये त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले, त्यामुळे त्यांना लहान वयातच अनेक संकटांना सामोरे जावे लागले. तरीही त्यांनी शिक्षणात खंड पडू दिला नाही. नाशिकमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी पुण्यात गेले. त्यांनी फर्ग्युसन कॉलेज येथे प्रवेश घेतला. त्या काळात देशात स्वातंत्र्य लढ्याची चळवळ जोर धरत होती. सावरकरांनी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत करण्याचे कार्य सुरू केले. विद्यार्थी दशेत असतानाच सावरकरांनी मित्रमेळा नावाची संघटना स्थापन केली. पुढे या संघटनेचे रूपांतर अभिनव भारत सोसायटी मध्ये झाले. या संघटनेचा उद्देश ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र क्रांती घडवून आणणे हा होता. सावरकर तरुणांना देशासाठी बलिदान देण्याची प्रेरणा देत होते. 1906 साली सावरकर कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले. तिथे त्यांनी इंडिया हाऊस मध्ये वास्तव्य केले. इंग्लंडमध्ये असताना त्यांनी क्रांतिकारक विचारांचा प्रसार केला. त्यांनी 1857च्या स्वातंत्र्य युद्धावर आधारित 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिला. या पुस्तकात त्यांनी 1857चा उठाव हा केवळ बंड नसून स्वातंत्र्य युद्ध होते असे ठामपणे मांडले. ब्रिटिश सरकारने हे पुस्तक बंदी घातले. या पुस्तकावर बंदी घातली. सावरकरांच्या क्रांतिकारक कार्यामुळे ब्रिटिश सरकार सतर्क झाले. 1910 साली त्यांना अटक करण्यात आली. त्यांना भारतात आणताना त्यांनी जहाजातून समुद्रात उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना पुन्हा पकडण्यात आले. त्यांच्यावर खटला चालवून त्यांना 2 जन्मठेपांची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांना अंदमानातील जेल येथे पाठवण्यात आले. या तुरुंगात त्यांना अमानुष छळ सहन करावा लागला. तेलाची घाणी फिरवणे, कठोर श्रम करणे, एकाकी कोठडी अशी शिक्षा त्यांना भोगावी लागली. तरीही त्यांनी आपली देशभक्ती आणि धैर्य सोडले नाही. तुरुंगातून सुटल्यावर सावरकरांनी समाज सुधारण्याचे कार्य हाती घेतले. त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी खाली का मग सर्व हिंदूंनी एकत्र यावे, जातीभेद नष्ट व्हावा असा त्यांचा विचार होता. त्यांनी पतित पावन मंदिराची स्थापना करून सर्व जातींना प्रवेश दिला. सावरकरांनी हिंदुत्व ही संकल्पना मांडली. त्यांच्या मते हिंदुत्व म्हणजे केवळ धर्म नव्हे तर सांस्कृतिक आणि राष्ट्रीय ओळख आहे. त्यांनी राष्ट्रभक्ती, शौर्य आणि संघटन यावर भर दिला. वीर सावरकर हे उत्तम साहित्यिकही होते. त्यांनी कविता, नाटक, आत्मचरित्र, इतिहास ग्रंथ अशा विविध प्रकारात लेखन केले. माझी जन्मठेप या आत्मचरित्रात त्यांनी अंदमानातील कारावासातील अनुभव मांडले आहेत. त्यांच्या कवितांमध्ये देशभक्ती, स्वातंत्र्य आणि त्याग यांचा संदेश आढळतो. जय स्तुते श्री महन्मंगले ही त्यांची रचना आजही प्रेरणादायी मानली जाते. त्यांच्या लेखनातून तरुणांना देशासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळते.
सावरकरांनी स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारला. त्यांचे मत होते की परकीय सत्तेविरुद्ध लढण्यासाठी धैर्य आणि संघटन आवश्यक आहे. त्यांनी तरुणांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत केले. त्यांच्या विचारांचा प्रभाव अनेक क्रांतिकारकांवर पडला. त्यांचे जीवन त्याग, संघर्ष आणि धैर्य यांचे प्रतीक आहे. अंदमानातील कठोर शिक्षेनंतरही त्यांनी आपला आत्मविश्वास गमावला नाही. त्यांच्या कार्यामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला वेग मिळाला. स्वातंत्र्यानंतरही सावरकरांनी समाजकार्यात सहभाग घेतला. आयुष्याच्या शेवटच्या काळात त्यांनी आत्मार्पणाचा मार्ग स्वीकारला. 26 फेब्रुवारी 1966 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचे कार्य आणि विचार आजही अनेकांना प्रेरणा देतात. स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचे आणि प्रभावी व्यक्तिमत्व होते. त्यांनी क्रांतिकारक, साहित्यिक आणि समाज सुधारक म्हणून उल्लेखनीय कार्य केले. त्यांचे जीवन आपल्याला धैर्य, त्याग आणि राष्ट्रप्रेम यांचे धडे देते. आजच्या तरुण पिढीने त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन देशाच्या प्रगतीसाठी कार्य केले पाहिजे. वीर सावरकरांचे कार्य आणि विचार भारतीय इतिहासात सदैव स्मरणात राहतील. त्यांच्या बलिदानामुळे आपण आज स्वातंत्र्याचा श्वास घेत आहोत. देशासाठी जगणे आणि देशासाठी मरणे हीच त्यांच्या जीवनाची खरी ओळख होती. तर अशा प्रकारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीची माहिती निबंध संपलेला आहे. तुम्हाला आजचा हा निबंध माहिती आवडली का? आवडली असेल तर ह्या माहितीला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनेलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.